आमची समस्या ही आहे की हे पहिले आधीच रेल्वे गेट होतं, हे सुरू होतं, पण काही कारणास्तव इथे अपघात घडले तर त्यांनी इथे गेट लावलं आणि ते अंडरग्राऊंड केलेलं आहे आम्हाला जाण्या येण्यासाठी. परंतु आम्ही इथे 20 वर्षापासून स्थायिक आहोत, आतापर्यंत आम्हाला कोणतीही अडचण आलेली नाही. परंतु रेल्वे विभागाने इथे जो बोगदा केलेला आहे त्यामुळे आम्हाला इतक्या अडचणींना सामोरे जावं लागून राहिलं. कोणी दवाखान्यामध्ये आहे, पेशंटचं असो, मुलांच्या शाळेचं असो किंवा रोजगाराचं असो, हे साधन आम्हाला ह्या रेल्वे गेटमधूनच होतं. परंतु हा तुम्ही बायपास आम्हाला काढून दिला, हा एक चांगला आहे. परंतु ह्या पाण्यामध्ये आमची जी अडचण होऊन राहिलेली आहे ती रेल्वे शासनाने दूर करावी अशी आमची नम्रतेची विनंती आहे. माझे नाव मीनाक्षी चौधरी आहे. मी साईनगरमध्ये राहते. साईनगरची समस्या सांगण्यासाठी इथं आलेली आहे. काय मागण्या आहे तुमच्या, काय अडचण? आमच्या मागण्या हेच आहे सर की आमचे लहान लहान मुलं पाऊस पडतोय, तिथं पूल केलेला आहे. त्या पुलामधून जे पहिले आम्हाला असं वाटलं होतं की आमच्या सुविस्कारसाठी पूल झालेला आहे, पण त्याच्यानंतर एवढी समस्या उभी झाली आहे तिथं की तिथं गाड्यामध्ये निघत नाही, 4 व्हीलर नाही, कोणत्याच गाड्या निघत नाही. लेकरं घरी बसलेले आहेत. त्याच्यानंतर एखादा जर इमर्जन्सी जर काही झालं तर तिथून निघण्याची व्यवस्था नाही आहे. त्याच्यासाठी आमची ही समस्या की बा हे जे रेल्वे गेट जे बंद केलेलं आहे, भिंती घातलेल्या आहेत, त्या भिंती आमच्या काढून द्याव्या आहे, कारण इमर्जन्सीमध्ये आम्हाला त्या उपयोगी पडतील. आमची ही समस्या आहे सर. मी साईनगरमध्ये राहतो. जितेंद्र विरचन वरणकर नाव आहे माझं. कॉलनीमध्ये कोणाचा बी दवाखाना वगैरे असो, रात्री बेरात्री मी जातो आणि आम्हाला एवढी परेशानी, आम्हाला पाणी बी विकत घ्यावं लागते आणि हे रेल्वे गेट बंद झाल्याच्यानं आम्हाला खूप परेशानी झालेली आहे. हे रेल्वे गेट तोडून आम्हाला पर्यायी व्यवस्था नाही पाहिजे, हे कंपल्सरी जीवनभरची व्यवस्था पाहिजे. इथून आम्हाला ते बोगद्याची व्यवस्था आम्हाला काही परवडत नाही. आमच्या लहान लहान मुलं या बोगद्यातून येतात, त्याच्यात लाईट नाही. काही कमी जास्त झाला याचं जबाबदार कोण राहणार आहे? प्रशासन जबाबदारी घेतील का? हे आम्ही सध्या आम्हाला पाण्याची व्यवस्था आहे, हे पाणी साचलेलं आहे, लेकरं शाळेत जातात. आम्ही सरपंचाला फोन केला, आमदाराला फोन केला, माजी आमदाराला फोन केला, आमच्या कोणीही कामात आलेलं नाहीये. आणि आमच्या कॉलनीमध्ये मेहरबानी करून कोणीही मतदान मागायला येऊ नका. आम्ही आमच्या समस्या सोडवण्यास सर्व सक्षम आहे.